जागा वाटपावर गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी रात्रभर खलबतं। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक। अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत शहांची अर्धा तास स्वतंत्र चर्चा। रात्री झालेल्या महायुतीच्या बैठकीत महाराष्ट्रातील जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित। याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार। गृहमंत्री अमित शहांनी शिवसेनेचे काही उमेदवार बदलण्याच्या सूचना केल्याची सूत्रांची माहिती। शिवसेनेच्या काही उमेदवारांबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना साशंकता। अजित पवार मात्र जागा वाढवून मागण्यावर ठाम। अजित पवार गटाला एक आकडी जागा मिळण्याची शक्यता, तर मुंबईतल्या जागा भाजपला सोडण्याची शिंदे गटाची तयारी। पण ठाणे आणि कल्याणसाठी शिंदे गट आग्रही असल्याची माहिती। जागा वाटपावरून महायुतीमध्ये वाद। कमी जागा वाट्याला येणार म्हणून अजित पवार गटामध्ये नाराजीचा सूर। एबीपी माझाला सूत्रांची माहिती। लोकसभेसाठी भाजपची महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी लांबणीवर पडण्याची शक्यता। भाजपच्या निवडणूक समितीची बैठक पुढे ढकलली जाण्याचा अंदाज। 10 मार्चला होणारी बैठक आता 11 मार्चला होण्याची शक्यता। नाशिकमध्ये आज मनसेचा 18वा वर्धापन दिन। राज ठाकरेंसोबतच राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी नाशिकमध्ये। 18व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकमध्ये आज मनसेचा मेळावा। मेळाव्यामध्ये राजकारणाला साजेशी भूमिका घेऊ शकतो, पण निर्णय राज ठाकरेंवर अवलंबून मनसे आमदार राजू पाटील यांचं सूतोवाच। बारामतीमधल्या नरसापूरमध्ये शरद पवारांची सभा। बाळासाहेब थोरात, संजय राऊत सभेला उपस्थित राहणार। काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटेही उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे आज मुंबईमधल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकरांना मतदारसंघामध्ये उमेदवारी दिली जाणार। कीर्तीकरांसाठी ठाकरे मैदानात। लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर। राहुल गांधींसह भूपेश बघेल लोकसभेच्या रिंगणात। राहुल गांधी केरळमधल्या वायनाडमधून निवडणूक लढवणार, यावर शिक्कामोर्तब। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा गुजरातमध्ये। महाराष्ट्रामध्ये भारत जोडो यात्रेचा समारोप। मुंबई काँग्रेसचं आज मुलुंडमध्ये एक दिवसीय शिबिर। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या हस्ते शिबिराचं ऑनलाईन उद्घाटन। 17 मार्चला इंडिया आघाडीचं मुंबईमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन। राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेची सांगता सभा मुंबईत होणार। सभेसाठी इंडिया आघाडीचे देशभरातील सर्व नेते उपस्थित राहणार। काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा 12 मार्चला गुजरातहून महाराष्ट्रात येणार। नंदुरबार जिल्ह्यातून या यात्रेला सुरुवात होणार। राहुल गांधींच्या यात्रेचं नाव महाराष्ट्रात आल्यावर आदिवासी न्याय यात्रा असेल, केसी पाडवी यांची माहिती। आम्हाला काँग्रेसवाले शिकवतायत मोदींच्या विरोधात लढलं पाहिजे, आधी तुम्ही लढायला शिका। प्रकाश आंबेडकर यांची कोल्हापूरच्या सभेमध्ये काँग्रेसवर सडकून टीका। प्रकाश आंबेडकरांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा जिल्हा मेळावा। अकोल्याच्या जिल्हा परिषद कर्मचारी भवनमध्ये मेळावा पार। मेळाव्याचं वंचितला निमंत्रण नव्हतं। प्रकाश आंबेडकर यांना किती जागा द्यायच्या यावरून महाविकास आघाडीमध्ये 2 गट। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची 5 ते 6 जागा सोडण्याची तयारी, तर नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, संजय राऊत 3च जागा वंचितला देण्यासाठी आग्रही, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीमध्ये 15 जागांचा तिढा आहे। या जागांवर समझोता झाला नाही तर त्यांचीच युती राहणार का, हा प्रश्न आहे। त्यामुळे युती झाली नाही तर वंचित स्वतंत्र लोकसभा निवडणूक लढणार, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोनं खरेदी केलेला साखर कारखाना ईडीकडून जप्त। शिखर बँक घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई। माझ्या कंपनीवर ईडीनं केलेल्या कारवाईची नोटीस मिळालेली नाही, पण ट्विट वाचलंय। भाजपमध्ये जाण्याचा विचार आला। रोहित पवार यांचा भाजपला टोला, तर झुकणारे आणि रडणारे गेले, आता फक्त लढणारे शिल्लक आहेत। अखेरपर्यंत लढू आणि जिंकू, रोहित पवार यांचं ट्विट। सुडाचं राजकारण इतक्या खालच्या पातळीला जाईल असं वाटलं नव्हतं। लोकांचा कल बाजूनं नसेल तर एजन्सीची भीती दाखवली जाते। रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोवर झालेल्या कारवाईवर सुप्रिया सुळेंची टीका। सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे सुनेत्रा पवार यांची गळाभेट। बारामती तालुक्यातल्या जळोची काळेश्वर मंदिरात दोघींची भेट। बँक कर्मचाऱ्यांना 17% पगारवाढ। पगारवाढीच्या करारावर काल अंतिम स्वाक्षऱ्या। 12 राष्ट्रीयकृत तर 3 खासगी बँकेचा यामध्ये समावेश।
येत्या 24 तासात अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भ आणि मराठवाड्यामधल्या काही जिल्ह्यांमध्ये रिमझिम पाऊस पडेल असा अंदाज. पुढच्या 24 तासांसाठी मुंबई आणि उपनगरातील हवामान कोरडं राहील अशी शक्यता. 4 दिवसात किमान आणि कमाल तापमान 2 ते 3 अंशांनी वाढेल अशी ही शक्यता. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्रकालीन मेगा ब्लॉक. त्यामुळे रविवारी कोणताही ब्लॉक नसणार. मध्य आणि पश्चिम आणि कोकण रेल्वेची होळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा. अहमदाबाद, मडगाव, पनवेल, सावंतवाडी, उधना, मंगळुरू, सुरत, करमळी या होळी विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जातील. त्यामुळे प्रवाशांची गर्दी विभाजित व्हायला मदत होईल. पुणे नगर संभाजीनगर एक्सप्रेसवेसाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये करार. 230 किलोमीटर लांबीचा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे बनवणार. केंद्रीय रस्ते वाहतूक खातं आणि पीडब्ल्यूडी मध्ये सामंजस्य करार. मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर यांना जीवे मारण्याची धमकी. क्रांती रेडकर या एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पत्नी. गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज दापोली दौरा. विविध कामांचं भूमिपूजन. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा हा पहिलाच कोकण दौरा असल्यामुळे शिवसैनिकांमध्ये आनंद. महायुतीमध्ये योग्य समन्वय आहे, चिंता नसावी. मुख्यमंत्री शिंदेंचं कोल्हापूरमध्ये स्पष्टीकरण. सांगलीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम. इस्लामपूर इथे आयोजित लाभार्थी संवाद मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती. मुंबईतले पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यातर्फे महिला वसतिगृहाचं उद्घाटन. गोरेगाव पश्चिमेमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या वसतिगृहाचं उद्घाटन. भाजपच्या प्रचारासंदर्भात निवडणूक आयोगामध्ये तक्रार करणार. मोदींची गॅरंटी म्हणजे फक्त एका व्यक्तीचा प्रचार. जनतेच्या पैशातून फक्त एका व्यक्तीचा प्रचार करणं योग्य नाही, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य. अवकात पाहायची असेल तर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरा. नाना पटोलेंचं प्रफुल्ल पटेल यांना प्रत्युत्तर. विरोधकांकडे टीका करण्याशिवाय दुसरं काम राहिलेलं नाहीये. महाविकास आघाडीकडे अनेक ठिकाणी लढण्यासाठी उमेदवार नाहीयेत. त्यामुळे नैराश्यातून ही वक्तव्य केली जात आहेत. भाजपच्या खासदार सुजय विखे पाटील यांची सुप्रिया सुळेंवर टीका. अदानी कोकणातल्या जमिनी हडप करतायत. संपूर्ण देश गिळंकृत करायला निघालेत. ही अपप्रवृत्ती उद्योगमंत्र्यांना चालत असेल पण देशवासियांना चालणार नाही. सामंतांच्या आरोपांना खासदार विनायक राऊत यांचं प्रत्युत्तर. पीपल्स रिपब्लिकन पार्टीला 2 जागा मिळाव्यात अशी पक्षाची भूमिका. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांची माहिती. तर महायुतीनं आम्हाला गृहीत धरू नये, कवाडे यांचा इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.